या दोघीला पण माझ्या डोक्यात विषय तुमच्यापेक्षा मी माझ्या डोक्यात विषय आहे. मी निश्चितच त्यांचा बंदोबस्त चांगला बंदोबस्त त्या दोघी ही मार्गदर्शक नाही या दोन आदिवासी समाजाच्या अनुसूचित जमातीचे बोगस प्रमाणपत्र देण्यामध्ये जे पात्र ठरलेले जे चव्हाण आणि किल्लेदार आहे यांचा बंदोबस्त मी 100% केला जाईल एवढा माझा शब्द आहे. सोबतच ते कंडिशनल व्हॅलिडिटीच्या अनुषंगाने यांच्या अनुषंगाने त्यांनी ज्या व्हॅलिडिटी दिलेलं आहे त्यांच्या कार्यक्रमामध्ये त्या वादग्रस्त आहे, त्यांचं पुनर्विलोकन झालं पाहिजे. हा आपल्यासाठी महत्त्वाचा येणाऱ्या डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये माननीय आमदार महोदयाच्या माध्यमातून कायदा असेल पण कसाही त्यासाठी दिनांक 23 तारखेला होऊ घातलेल्या बैठकीमध्ये सन्माननीय सर्व आमदारांना खासदारांना हा विषय मागेल आणि भविष्यामध्ये रणनीती करेल. शेवटचा शब्द आदिवासी यांचं म्हणणं आपलं असं आहे की जशी वसुपाटलांसाठी एक समिती केली होती हा विषय आपला माझ्या आवडीचा विषय मी मनावर घेतलेला आहे 100%. आणि आदिवासी विभागामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार हे कधीही आदिवासी डिपार्टमेंटमध्ये खाजगीकरण करणार नाही, खाजगीकरण करत असते. मी जबाबदारी सांगतो. परंतु तुम्ही हे वास्तविकता माझ्या पोराची समजून नाही राहिले, सत्यता समजून नाही राहिले. जे तासिका तत्वावर अनेक वर्षापासून 20 वर्षापासून असलेला जो प्रकार आहे, तासिका तत्वावर कार्यरत असलेले जे कर्मचारी आहे त्यांना पात्रताधारक नसल्यामुळे ते 1254 जे उपोषणात बसले होते, आंदोलनात बसले होते, त्याच्यापैकी 464 विद्यार्थ्यांनी पात्र असताना मी नियुक्ती आदेश दिलेला आहे, पण ते रुजू होत नाही. हा त्यांचं दुर्भाग्य आहे. जोपर्यंत पात्रधारक शिक्षक हे शाळेमध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जाणार नाही तोपर्यंत समाधान होत नसते. माझ्या 490 असलेल्या शासकीय आश्रमशाळा ज्या आहे, शासकीय आश्रमशाळेमध्ये शिकणारा गरिबाचा मुलगा असतो, गरीब कुटुंबाचा मुलगा असतो. 2.5 लाख विद्यार्थी 490 आश्रमशाळेमध्ये शिकत आहेत. त्या मुलांचं मी कदाचित नुकसान होऊ देत नाही. हे 250 आणि 300 लोकांसाठी 250 आणि 300 उपोषणाने बसलेले, नाशिकला उपोषणाने बसलेले 250-300 जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यासाठी मी 2.5 लाख विद्यार्थ्याचं नुकसान कदापि करणार नाही. शैक्षणिक गुणवत्ता आणि शैक्षणिक दर्जाच्या बाबत काही झालं चालते. माझ्या गरीब विद्यार्थ्यांना चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं, गुणवत्ताप्राप्त शिक्षण मिळावं हाच माझा उद्देश आणि हेतू असल्यामुळे मी माझ्या पोराचं नुकसान करणार नाही आणि गुणवत्तेबाबत कदापि तडजोड करणार नाही अशा प्रकारचा माझा शब्द आहे. परंतु नियुक्ती आदेश देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे. परंतु आंदोलनामध्ये सहभाग, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग असल्यामध्ये रुजू झाले त्यांना सुद्धा 100% न्याय देईल अशा प्रकारचा तुम्हाला मी आश्वासित करतो. आणि निश्चितच त्या सर्व ज्या मागण्या आहे, रास्त मागण्या आहे, वास्तविकतेला धरून आहे. शेवटी सांगतो की कोणी काहीही केलं तरी चालते. भारतीय संविधानाच्या अधीन राहून मिळालेलं अनुसूचित जमातीने जे आरक्षण आहे या आरक्षणामध्ये कदापि घुसखोरी होत नसते, होऊ द्यायची नसते. त्यामुळे आपण बिलकुल शांत राहा. कदापि आपल्या आदिवासीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, घुसखोरी होणार नाही, घुसखोरी होऊ देणार नाही, आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही अशा प्रकारचं तुम्हाला आश्वासित करतो. आणि माझे 2 शब्द